पता नहीं जी कौन सा नशा करता है. असल्या गंजाडी बॉयफ्रेंडला आधीच हा म्हणायचं नाही ना, मग नंतर अशी स्टेटस ठेवायची वेळ येत नाही. मी स्वार्थी आहे मित्रा. इथं माणूस कमवायला माणूस की नाही पैसा लागतो. कोणाचं पती होण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा करोडपती कसं होता येईल याचं स्वप्न बघा. प्रगती 100% होईल. समोरच्याने चहाचं दुकान टाकलं म्हणजे आपण पण तेच नाही टाकायचं. तू दुधाचं टाक, त्याला वेग, दोघं मिळून पुढे जा. पण नाही, आपल्याला तेच टाकायचंय म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी. अरे सुधरा खेकड्यांनो. छानपणा करता नाही आला तरी चालेल, पण समोरचा करतोय हे 100% कळायलाच पाहिजे. मुलींचं पण एक वेळेस ठीक आहे राव, पण मुलं पण आजकाल इंस्टाग्रामवर प्रायव्हेट अकाउंट करून ठेवतात. अरे माझं सज्जन बाळ. गोळा करायची सवय नाही आम्हाला. आम्ही माणसं पण तीच जवळ करतो की त्यांच्या मनात आम्ही तितकंच महत्वाचं असेल. मैं हर किसी का हो जाऊं, इतना सस्ता थोडी. घमंडी लोकांसाठी आमच्या मनाचे दरवाजे आहे ना, रुको जरा, बंद आहेत बंद. सब कुछ होकर भी सब कुछ अधूरा लगता है. सब कुछ होकर भी सब कुछ अधूरा लगता है. चलो छोड़ो, ऐसे जीने में बहुत मजा आता है. व्हॉट्सअप वरती लास्ट सीन आणि ब्ल्यू टिक हाईड करणारे कधीच कोणाचे शक्य नसतात. अरे माझ्या अवघणे बाळा. फटाके पण आजकाल लय नॉटी झाल्यात. दिवाळीलाच फक्त प्रदूषण करतात. 31ला आणि नेत्यांच्या बर्थडेला ऑक्सिजन सोडतात. तुमचा काय खरंच वाचा आहे. प्रसिद्धी कमवणं पण इतकं सोपं नाहीये. लोक आजकाल पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त करतात. लोगों को कहने दो, कहते ही रहने दो, सच झूठ. हे प्रत्येक मराठी माणसासाठी स्वतःच्या राज्यात पाहुणे म्हणून राहू नका. महाराष्ट्रात आताय मराठी हक्काने नाही माझानी बोलला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आम्ही कधीच कोणाची बरोबरी करत नाही, कारण की देवाने जे आम्हाला दिलंय ते भाल्या भाल्यांच्या नशिबात नाही. लोकांच्या नजरेत खटकणं काही छोटी गोष्ट नाहीये, कारण की लोकांनी आपल्यावर जाळवं त्यासाठी पण लायकी लागते. जोपर्यंत ॲम्ब्युलन्सचा आवाज आपल्या घरातून येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या आवाजाची किंमत कळत नाही. तसंच जोपर्यंत आपल्या घरातल्या मुलींवर वाईट वेळ येत नाही तोवर दुसऱ्या मुलींची इज्जत कळत नाही. आपल्या नातेवाईकांना आपल्या सोशल मीडियावर ऍड करणं म्हणजे स्वतःच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावून फिरण्यासारखे. ही दुनिया आहे शेट. इथं लोक वेळेला फोन नाही फायदा उचलतात. अरे देखी सारी दुनिया, देखे दुनिया वाले, लाखों और करोड़ों लोग, थोड़े से दिल वाले. त्या लोकांना कधीच डोक्यावर घेऊन मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायापाशी पण नसती. जी म्हणतात ना बदललाय त्यांच्यासाठी. बदलत्या वेळेसारखा आणि बदलत्या लोकांसारखा नाहीये शेट मी. जसा काल होतो तसाच आज आहे आणि उद्या पण 100% तसाच असेल.
शेट आपलं पहिल्यापासून असंच आहे, समोरचा बोलला तर आपण बोलतो, नाहीतर अनोळखी म्हणून कोलतो. हे कलियुग आहे शेट. इथं माणसाला कुत्र्याची आणि कुत्र्याला माणसागत वागणूक दिली जाते. तुम्ही एका रात्रीत नोटाबंदी करू शकता, एका रात्रीत सरकार बनवू शकता, मग बलात्कार करणाऱ्याला एका दिवसात फाशी का नाही? स्वतःचा मोठेपणा लोकांना नका सांगत बसू, त्याने तुम्हाला मोठं नाही पण चुत्या नक्कीच समजतील. सगळं 12 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव नाही तर सोडून